आमचा पुढच्या दिवसाचा प्रवास सुरू झाला. या पुलापासून पगडंडी सुरू झाली. काल तिकडे जत्रा, सगळा कचरा उरलाय मैयाच्या किनाऱ्याने. आता परत चंदन घाटपर्यंत जायचं आहे. आज तुलसी घाटला जाऊ आम्ही 1-1.5 तासात. थंडी खूप आहे. पायाची बोट, हाताची बोट बधीर व्हायला लागली. सॉक्स हँड ग्लोव्ज घालून सुद्धा. हे थोडा वेळ राहते, नंतर ऊन आलं की ऊन पण, आता फेब्रुवारी महिना असल्यामुळे ऊन पण त्रास होतो खूप. पण आजची थंडी जास्त आहे. काल नव्हती, परवा एवढी नव्हती, आज जास्त आहे. पलीकडच्या घाटावरच्या आश्रमांमध्ये गाणी लागलीत. त्या आश्रमातले बाबाजी येतात मैयावर, किंवा डौलडालला चालले असतील. पाण्यावरनं वाफा येतात थंडी असल्यामुळे. जमिनीला असे क्रॅक्स खूप ठिकाणी असतात. भरपूर थंडी. वळणाची मैया. वाटाण्याची शेती. आणि नेमकं मी येताना ते हात घेऊन आलो ना, त्याच्याने जास्त आणखी त्यामुळे जास्त ते गारठ सुटते. सूर्योदय झाला. आज आम्ही लवकर निघालो, कारण पुढे ऊन वाढतं.
वाटेतला नाला पूर्ण चिखलमातीचा आहे, त्यामुळे जास्त पुढे जाऊन उलट्या बाजूने आम्हाला परत उलटा चालत यायचं. नाला असाच मयात जाऊन येतोय पुढे. एक ओढा मैयाला मिळाला चाललाय. भरपूर फुलं आली आहे तिकडे. हे झाड नेहमीच आम्हाला दिसतं, पण कंपाऊंडला असतं, पण आज तर खूपच फुललंय. आडुळसा, आडुळसाचं झाड आहे. गव्हाची शेती, सगळीकडे आडुळसा. पलीकडच्या तीरावरचं सगळे मंत्र घोष सगळं ऐकू येते. मध्ये मैया, मैया अशी वळणं घेत घेत जात असते. त्या इकडून वळली, परत तिकडून वळली. तुलसी घाटला येऊन पोहोचलो आम्ही. 5 किलोमीटरवरचा. मैयाच्या किनाऱ्याने आल्यामुळे वेळ लागला, पण रस्त्याचा मजा घेता आला. इथे पण ते शेंदुराचं झाड आहे. नर्मदे हर. टाळ्या वाजून वेलकम करताय. तुलसी घाट वाले गुरुजी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा तुलसी घाट आहे. दिंडोरीमध्ये बांध असल्यामुळे इकडे पाणी जरा अडलेलं आहे. उद्या आम्ही दिंडोरीपर्यंत पोहोचू. चोहापूरवरून निघालो मैयाच्या किनाऱ्याकडे यायला. रस्त्यात एक बाबांनी आम्हाला खूप आग्रहाने त्यांच्या धर्मशाळेत नवीनच सुरू झालेल्या आश्रमात नेलं. चहा मिळेल का म्हटलं तर येतो. त्यांनी खूप राहण्याचा आग्रह केला. थंड थंड पाणी मैयाचं, एकदम मस्त पाणी आणि चहा, बिस्किट सगळं घेऊन थोडा आराम करून मैयाच्या किनाऱ्यावर आलो. त्या किनाऱ्यावरून चंदन घाटकडे चाललो आहे. खूप प्राचीन वृक्ष. इथे बरीच यज्ञ वगैरे झालेले दिसतात. यज्ञशाळा बनवली आहे. आणि मैयाचं पात्र
वाऱ्याने चालताना थंड थंड वारे. 5 किलोमीटर आता चंदन घाटला जायचं आहे. वडा पिंपळाची झाडं. मैयाच्या किनारी कितीतरी साधू लोक अनेक वर्ष कुटी बांधून राहतात. त्यांच्यासमोर मी लगेच कॅमेरा बंद करते, मग त्यांना नमस्कार वगैरे करते. खळखळ आवाज. भरपूर जागा आहे मैयाच्या कडेने चालायला. हे मैयाच्या पलीकडच्या किनाऱ्यावरचे उत्तर तटावरचे आहेत घाट. जाताना तिकडून जावं लागत असेल. आम्ही आता दक्षिण तटावरून चाललोय अलीकडच्या तटावर. साडेचार वाजलेत. चंदन घाटला आम्ही थांबून जाऊ. मैयावरचा पूल आला. इथपर्यंत रस्त्याने पण होता, पण आम्ही मैयाच्या इकडचा काठाचा मार्ग स्वीकारला. आता एक आश्रम मला कोणता आश्रम आहे ते बघूया. माँ भवतारिणी नर्मदा रामकृष्ण शिव मंदिर, नर्मदा घाट. इकडे शिव मंदिर, देवीचं मंदिर. आम्ही पुढे निघालो. रामचरितमानस वाचत असतात लोक. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम मोरे राम राम हरे जय राम हरे हरे राम हरे जय राम हरे. दादाजी अकेले व्हॉलीबॉलची मॅच चालली. इथे 3 दिवसाचा मेला आहे त्याच्याबद्दल. तो इस तरह से
इस तरह से जो मैच चला संगठन और मोटोटोला के बीच, इसमें मोटोटोला विजय। चिकदार नदी वाहतीये, त्याच्या पुलावरून आता आम्ही जातोय. ती पुढे मैयाला जाऊन मिळते. चंदन घाट आता 1 किलोमीटरवर आहे. चिकदार नदी मोठी नदी आहे. अशी गोल वळून तिकडे मैयाला मिळत असेल. चंदन घाट गाव फार मोठं आहे. मला वाटलं होतं मैयाच्या किनारी नुसता घाट असेल चंदन घाट नावाचा, पण खूप मोठं गाव होतं. गीता मैयाच्या मागच्या परिक्रमेच्या ओळखीतून 2 ठिकाणी आम्हाला चहा प्यायला थांबवून घेतलं. माँ दक्षिणा भद्रकाली मंदिर, इथे आम्हाला किनाऱ्याला धर्मशाळेत राहायचं आहे. आजच्या रात्रीचा मुक्काम. मैयाचा किनारा आला. राधाकृष्ण मंदिर. केवढं मोठं पात्र आहे. इकडच्या किनाऱ्यावर सेवेसाठी आपल्या महाराष्ट्राच्या महिला येतात. आमची गीता मैया पण मागच्या वेळेस आली होती. तिथून या बंधाऱ्यावरून इकडे येऊन सेवा देतात. तिकडे स्वयंपाक बनवतात आणि इकडे राहण्याची सोय आहे. इकडे बघ, आज महाजन बाबांचा वाढदिवस. किती 69वं लागलं. आम्ही त्यांना आरतीच्या वेळेस ओवाळून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. आशीर्वाद देवला छान.